तुम्ही खेळणार ना सगळे? बोला गणपती बाप्पा. चला मॅच सुरू करायची आहे. तुमची मॅच यानंतर आहे. तर आता दोन बॅटर्स, स्ट्रायकर एंडला सिद्धेश गोटडकर, नॉन स्ट्रायकर एंडला रोहित माने. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय बॉलर ते सज्ज होतोय मनोज. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय मनोज काडगे. तर आता हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे, कारण दोन्ही संघांनी पराभव पाहिलेला आहे आणि आता विजय नोंदवून आजची रात्र गोड करण्याचा प्रयत्न दोन्ही कॅप्टनचा असावा. तर बॉलिंग ट्रॅकवर मनोज काडगे पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज सिद्धेश गोठणकर. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. फर्स्ट बॉल ऑफ 8th मॅच ऑफ डे 2. स्ट्रायकर एंडला रायटी बॅटर सिद्धेश गोठणकर. या मैदानात कुठलंच 30 यार्ड सर्कलचं निर्बंध नाही आहेत. हे मैदान क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने लहान असल्यामुळे फलंदाज सुद्धा त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतायत. फुलटॉस बॉल ऑन साइडला स्वीप केलाय, बॉलला पाठवलंय फॉरवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. 1 धाव मिळते. डिक्लेरेशन झोनची सुरुवात एकेरी धावेने होते टेरिफिक चॅलेंजर्स या टीमची. दोन प्रतिभावंत फलंदाज आहेत टेरिफिक चॅलेंजर्स या संघाकडे, रोहित माने आणि सिद्धेश गोठणकर. पण तितक्याच ताकदीचे, तितक्याच रिदमचे बॉलर आहेत मनोज काडगे. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. ओव्हर द विकेट फुल टॉस बॉल केलाय प्रहार, पण बॉल नाही जाणार पुलावर. फक्त मिळते आहेत या 2 धावा. संधी होती पण त्या फुलटॉसच्या तयारीमध्ये सिद्धेश नव्हते आणि म्हणूनच टायमिंग जुळलं नाही त्या फुलटॉसवर. त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये तो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न नक्कीच त्यांचा होता, पण 2 धावाच मिळतील टेरिफिक चॅलेंजर्स टीमला. धावसंख्या बिनबाद 3. आता पंचांच्या डावीकडून अराउंड विकेट नेत आहेत मनोज काडगे रायटी बॅटरसाठी. यावेळेस रीच मध्ये होता बॉल, आउट ऑफ रीच करण्याचा प्रयत्न, पण बॉल थेट रस्त्यावर. मिळतात या 2 धावा. 2 धावांची नोंद आपण स्कोर शीटवर करूया. धावसंख्या पोहोचते बिनबाद 5 या आकड्यावर. आपण पाहतोय लालबाग प्रीमियर लीग पर्व 5वं. 5व्या पर्वातला हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातली ही शेवटची मॅच मुख्य वेळापत्रकातली, पण यानंतर सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. बच्चे कंपनीचा चांगला बॉल, यॉर्कर लेन. शेवट चांगलाच करायचा आहे. उत्तरार्धात चांगली कामगिरी करायची आहे, तीच मनोज काडगेची रणनीती आहे. सुरुवातीला 3 चेंडूंवर फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला, पण उत्तरार्धात मी चमकदार कामगिरी करेन तोच विश्वास आता मनोज काडगे दर्शवतोय. दरम्यान 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे टेरिफिक चॅलेंजरची 6 धावा. सिद्धेश पूर्ण जबाबदारीवर खेळतोय. 22ची 1 धाव मिळते. विकेट किपर थोडेसे जवळ आहेत स्टम्पच्या आणि त्याचमुळे जेव्हा चुकतील अशा वेळेला एक्स्ट्रा रन तर मिळणारच आहे आणि तीच मिळते टेरिफिक चॅलेंजर्स टीमला. धावसंख्या पोहोचते 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 धावा. शेवटचा बॉल बाकी पहिल्या षटकातला. लास्ट बॉल. प्रेक्षक देखील आता प्रतिसाद देत आहेत. सेन्सेशनल सॅटर्डे आहे आणि या रात्रीच्या सत्रात टेलिव्हिजन सेटला वेळ देण्याऐवजी लाईव्ह मॅचला ते वेळ देतात. ऑन साईडला हुक केले जरूर, पण बॉल जातोय डी झोन मध्ये. 2 धावा मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. टेरिफिक चॅलेंजर्स पोहोचलाय 9 वर. 9 धावा, एक विकेट न गमवता टेरिफिक चॅलेंजर्स एका षटकाच्या समाप्तीनंतर. यानंतर मच अवेटिंग मॅच ऑफ दिस डे, लालबाग स्टार्स. लालबाग स्टार्स कुठे आहे? आवाज येत नाही, हात वर करून चालणार नाही, आवाज आला पाहिजे. लालबाग स्टार्स कुठे आहे? आणि लालबाग चार्जर्स कुठे आहेत? हा सामना आपण पुढे पाहणार आहोत. प्रत्येक सुपरस्टार रेडी झालेला आहे. प्रत्येकाकडे ते गुण आहेत. क्रिकेटचं बाळकडू या लालबाग नगरीमध्ये दिलं जातं आणि त्यासाठी लालबाग प्रीमियर लीग मोलाचा सहभाग घेते. आणि आता पाहूया या अंतिम सामन्यामध्ये बच्चे कंपनीचा जो जल्लोष आहे तो प्रेक्षक पाहणार आहेत. सादिक राजापूरकर सर आपण पाहतोय मेन एंड, बॉलिंग एंड अंपायरच्या भूमिकेत. तसेच सुमित कदम सरांना आपण पाहतोय स्ट्रायकर एंड अंपायरच्या भूमिकेत. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत समाधान शेलार. पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेटनं फुल टॉस बॉल ऑन साइडला स्लॉग हिट करण्याचा रोहित मानेचा प्रयत्न होता, पण रोहितला शून्यावर परतावं लागतंय. गोल्डन डक व धक्का क्रमांक 1 टेरिफिक चॅलेंजर्स. रोहित बॅक टू पेव्हिलियन. फलंदाज रोहित बाद झालाय. रोहितची ही लालबाग प्रीमियर लीग मनासारखी झाली नाहीये. मागच्या पर्वामध्ये रोहितचा खेळ भारदस्त राहिला होता. गोलंदाजी म्हणा, फलंदाजी म्हणा, दोन्ही क्षेत्रांमध्ये
रोहितची कामगिरी उल्लेखनीय राहिली होती, पण या सत्रात या पर्वात रोहित तितकासा चमकदार खेळ करताना पाहायला मिळाला नाही. समाधानच्या खात्यात जाते विकेट. पहिल्याच बॉलवर रोहित माने च्या जागेवर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये टेरिफिक चॅलेंजेस कडून इन होतोय. श्लोक येत आहेत. मागच्या सामन्यामध्ये बॉल ब्लास्टर्स शेवटच्या टप्प्यावर येऊन पराभूत झाला होता आणि ते दुःख पचवताना हा सामना मोठ्या फरकानं जिंकण्याचा उद्देश बॉल ब्लास्टर्स या संघाचा आहे. बॉल ब्लास्टरचे संघमालक आहेत सन्माननीय संकेतजी खामकर आणि टेरिफिक चॅलेंजरचे संघमालक आहेत सन्माननीय रामजी मावळे. त्याचमुळे संघमालक देखील विश्वास खेळाडूंवर ठेवतायत. खेळ चांगला होईल ती अपेक्षा ठेवतायत आणि आता तो अपेक्षित खेळ बॉल ब्लास्टर्स या संघाकडून गोलंदाजांचा पाहायला मिळालेला आहे. श्लोक जाधव नवीन बॅटर स्ट्रायकर एंडला. धडधाकड शरीरयष्टी श्लोक जाधवची फेस करतील गोलंदाज समाधान. फुलटॉस बॉल आणि या फुलटॉस बॉलवर केलाय प्रहार. बॉल जाईल काऊ कॉर्नर सीमारेषा पार. 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावफलक पुढे जातोय. डबल डिजिटवर पोहोचतोय. 11 धावा 1 गडी बाद. फुलटॉस बॉल म्हणजेच या मैदानावर फलंदाजांसाठी पर्वणी आहे आणि त्याच पर्वणीचा स्वीकार करताना 2 धावा गोळा केल्या जात आहेत. स्कोर शीटवर जास्तीत जास्त धावा बनवण्याचा चंग फलंदाज बांधतो जेव्हा फुलटॉस बॉल ट्रॅकर येतो. आणि प्रत्येक बॉलचं मेरिट ओळखताना तुमच्याकडे जे विशिष्ट गुण आहेत फलंदाजीचे ते तुम्हाला सादर करायचे असतात. तर सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज या मुंबई महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असणाऱ्या लालबाग प्रीमियर लीग साठी आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित राहत आहेत तब्बल 94 वर्षाच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कालखंडामधील सर्वात तरुण अध्यक्ष, ज्या मुंबईने 42 वेळा रणजी करंडक जिंकला, त्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. संपूर्ण जगामध्ये भारताचा बोलबाला आहे क्रिकेटमध्ये आणि भारतामध्ये मुंबईचा बोलबाला आहे आणि आपल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या लालबाग प्रीमियर लीग साठी, मग मुंबईमध्ये क्रिकेट लेदरचं असू देत, त्याचबरोबर जर पाहिलं तर टेनिसचं असू देत, रबरचं असू देत, मुंबईमध्ये क्रिकेट प्रेमाला उधाण येताना पाहायला मिळतं. आणि ज्यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर क्रिकेटपटूंना नोकऱ्या कशा मिळतील याचा चंग बांधला, असे अध्यक्ष अजिंक्य नाईक साहेबांचं आपल्यामध्ये आगमन होत आहे. सर्वांना विनंती आहे, आपल्यासाठी मोठी उपलब्धता आहे. आपल्यामध्ये अजिंक्य नाईक साहेबांचं आगमन झालंय. जोरदार टाळ्या होऊन जाऊयात. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष, त्याचबरोबर या ठिकाणी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. सर, आपण स्वतः क्रिकेटपटू राहिलेला आहात. मुंबईचं क्रिकेट काय आहे आपल्याला माहिती आहे, परंतु मुंबईमध्ये टेनिस क्रिकेटचा देखील एक वेगळा दर्जा आहे. टेनिस क्रिकेटला एक मान आहे, टेनिस क्रिकेटला एक सन्मान आहे. आणि या ठिकाणी आगमन होत आहे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नवसाला पावणारा, जगभर ख्याती असणारा लालबागच्या राजाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. तर सध्या आपल्यामध्ये विराजमान झालेले आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे तरुण तडफदार, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष या ठिकाणी अजिंक्य नाईक साहेबांचं आगमन होत आहे. मनीष सर. मॅचच्या टोला कनेक्शन. क्षेत्ररक्षक मिड ऑफचे बॉल खाली येत आहे, झेल टिपतायत. दुसऱ्या फलंदाजाचा खेळ संपतोय. टेरिफिक चॅलेंजेसला धक्का बसते. दुसरा 14 धावा 2 गडी बाद. श्लोक जाधव बॅक टू पॅव्हेलियन. तसेच लालबागचा राजा सोसायटीचे सचिव अनिल साळसकर साहेब, खजिनदार अनिल साळसकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण देखील या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. मान्यवरांची मांदी आडी. मनीष सर सॉरी. खरंच हे प्रेम आहे आयोजकांवरचं. सन्माननीय अजिंक्य नाईक साहेब, मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष. आणि खरंच उल्लेख आपण चंदूचा चांगला केला. खेळाडूंना नोकरी कशी मिळावी, क्रिकेटच्या माध्यमातून तुमच्याकडे जर गुण आहेत तर त्या गुणांना व्यासपीठ कसं मिळावं, त्यासाठी सन्माननीय अजिंक्य नाईक साहेब ती मेहनत घेत आहेत आणि क्रिकेटला जपतात. ही एक महत्त्वाची बाब आहे. आपण आहोत लालबाग प्रीमियर लीग पर्व 5 आणि आता 2 षटकाचा खेळ संपलाय. टेरिफिक चॅलेंजर संघ पोहोचलेला आहे. 2 फलंदाज बाद होत असताना 14 धावा, 14 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. नवीन बॉलर पुन्हा एकदा मनोज ती जबाबदारी स्वीकारतात. मनोज काडगे. चला जास्त वेळ घेऊ नका. यानंतर अजूनही आम्हाला एक प्रेक्षणीय सामना खेळवायचा आहे लालबाग स्टार्स आणि लालबाग चार्जर्स या 2 संघादरम्यान. आणि मुख्य वेळापत्रकातला हा शेवटचा सामना आहे. सकाळी
11 वाजता आपण या वेळापत्रकाची सुरुवात केली. लाईट्स ऑफ करायचं तर मेन स्टेजवरची जी लाईट्स आहे ती ऑफ करायची प्लीज. डिस्ट्रॅक्शन होते. चर्चा होते, नाईक साहेब असतील, कांबळे साहेब असतील, ती चर्चा होते. चर्चा क्रिकेटची, चर्चा मुंबईची, चर्चा लालबागची. या चर्चेनुसार नक्कीच चांगलं बाहेर येईल हीच नक्कीच अपेक्षा. नक्कीच मनीष सर, कारण लालबाग म्हटलं तर मराठी संस्कृतीचं माहेरघर पाहायला मिळतं. लालबाग म्हटलं तर क्रिकेट, लालबाग म्हटलं तर कबड्डी, लालबाग म्हटलं तर खो खो, लालबाग म्हटलं तर सण, लालबाग म्हटलं तर उत्सव, हे सगळं लालबागमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने रंगताना पाहायला मिळतं. परंतु छोट्याशा जागेमध्ये रंगणारं हे क्रिकेट, आणि या क्रिकेटची बात देखील काही औरच आहे. आणि आमच्यासाठी मात्र अभिमानाचा क्षण आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष अजिंक्य नाईक साहेबांचं या ठिकाणी झालेलं आगमन आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाची बाब या ठिकाणी पाहायला मिळते. माहिती घेत आहेत या क्रिकेटचा छोट्याशा जागेमध्ये आज संपूर्ण ज्या पद्धतीने IPL आपण पाहतो ना, IPLचा माहोल या छोट्याशा क्रीडा नगरीमध्ये हे होताना पाहायला मिळतोय. आणि IPL नंतर एवढं भव्य दिव्य प्रमाणातील आयोजन स्थानिक लेवलला कुठे होत असेल तर ते या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. माऊली प्रतिष्ठानचे राकेशजी खानविलकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण माऊली प्रतिष्ठान राकेशजी खानविलकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत. सध्या चर्चा आहे माऊली प्रतिष्ठानची आणि राकेश खानविलकर साहेबांची, तर त्यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. आणि मंचावर आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष, भारतातील एक युवा अध्यक्ष अजिंक्य नाईक साहेब. फोटो कॉम्बॉक्स ऑन साइडला स्लॉगिट खेळलाय. क्षेत्ररक्षक दर्शक बनेल, बॉल जाईल थेट रस्त्यावर, मिळतील या धावा 2 धावांची होते वाढ. धावसंख्या 14. प्रेक्षकांच्या मनात घर करणारी ही स्पर्धा लालबाग प्रीमियर लीग. खरं तर सर्व पाहुण्यांनी देखील या स्पर्धेला समर्थन, मार्गदर्शन, आशीर्वाद दिलेले आहेत, पुरस्कृत केलेले आहेत. त्याचमुळे पाहुण्यांची रेलचेल, पाहुण्यांची मांदेवाडी व्यासपीठावर आपण पाहतोय. मनोज तयार, ऑफस्टॉपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचलाय. आता नाही थांबणार, लांबच लांब मारणार सिद्धेश गोटणकर. बॅक इन ऍक्शन. 2 धावा मिळतील. धावसंख्या पोहोचते 12वर. 18 पैकी 12 धावा टेरिफिक चॅलेंजर्सच्या सिद्धेश गोठणकरच्या वतीने मिळालेल्या. सांघिक धावसंख्या 2 गडी बाद 18. फुल टॉस बॉल प्लेस केलाय. बॉलला गॅप मध्ये बॉल मागे जाईल. एक धाव वेगानं पळून पूर्ण केली. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जात नाहीयेत. राजन मांडवकर हे नवीन बॅटर सिद्धेश गोटणकरची साथ देताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या झाली आहे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 19 धावा 2 गडी बाद. नाणेफेक जिंकून टेरिफिक चॅलेंजर्सच्या फलंदाजीचं चयन केलं आणि सिद्धेश गोटणकर चांगल्याच लयीमध्ये दिसून आलेले आहेत. रोहित माने यांनी या धावात सुद्धा निराशा केली, पण अजूनही स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे टीम टेरिफिक चॅलेंजर्स या संघाकडे. त्याचवेळी 6 षटकांपर्यंत एका चांगल्या स्थितीत जाण्यासाठी पुरेसा कालावधी आहे, पुरेसा वेळ आहे. पाहूया या चांगल्या पद्धतीनं रंगलेल्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये तो चांगला खेळ आता पाहायला मिळेल का राजनच्या वतीनं. राजन स्ट्राईकवर आहेत. बॉलिंग ट्रॅकवर मनोज ओव्हर द विकेट. स्लो अटॅक आता बॉलरचा पाहायला मिळतो. ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता फलंदाज राजनचा. लेग बायची एक धाव मिळते. बॉल डी झोन मध्ये जातोय. एका धावेची नोंद होईल आणि धावसंख्या पोहोचते 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम टेरिफिक चॅलेंजर्स आतापर्यंत या षटकाला चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं आहे गोलंदाज मनोज काडगेने. ओव्हर द विकेट जाऊ दिले बॉल, पण बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय. 1 रन एक्स्ट्राची मिळेल. एका धावेची वाढ होईल आणि धावसंख्या पोहोचते 21 या आकड्यावर. मागच्या सामन्यामध्ये हाय स्कोरिंग सामन्याला चांगला चेस पाहायला मिळाला होता. पाहूया या सामन्यात सुद्धा तसंच पाहायला मिळते का. प्रेक्षकांना तशाच सामन्यांची अपेक्षा असते. आज पूर्ण वेळापत्रकामध्ये 2 सामने फक्त चेस झालेले आहेत, बाकी डिफेंडच केलंय संघांनी आणि म्हणूनच मागचा अभ्यास खूप महत्त्वाचा असतो पुढे जाण्यासाठी. आणि पाहूया तोच अभ्यास मनात ठेवून आता जास्तीत जास्त धावसंख्या बनवण्याचा उद्देश राजन आणि सिद्धेचा पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल, क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळलेत, बॉलला दिशा दिली, बॉलला पाठवले डिक्लेरेशन झोन मध्ये. 1 धाव मिळते. एका धावेची वाढ होईल आणि धावसंख्या पोहोचते एका धावेच्या मदतीनं 22 याकड्यावर. आतापर्यंत चेंडू डिलिव्हर्ड झाले त्या षटकातले एकूण 5. शेवटचा 1 बॉल बाकी. तिसऱ्या षटकातला स्ट्रायकरला फलंदाज आहेत राजन. चांगला बॉल, वाईड यॉर्कर, गुड चॉईस बाय बॉलर. एंड होतोय या तिसऱ्या षटकाचा. 3 षटकाचा खेळ संपलाय आणि टेरिफिक चॅलेंजर्स संघ पोहोचलेला आहे तर म्हणजेच 22 वर. 3 षटकाचा खेळ संपला. घेऊया आपण स्पोर्ट सॅक प्रेझेंट्स स्ट्रॅटेजिक टाइम आउट.
धन्यवाद. आपण या ठिकाणी एक विशेष सन्मान करणार आहोत. आपल्या या लालबाग प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये दस्तूर खुद्द मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, कारण मुंबई क्रिकेट म्हणजे जगात भारी मुंबई आणि मुंबईचं क्रिकेटचं एक वेगळंच आहे. मग मुंबईतलं क्रिकेट अंडरआर्म असू देत, मुंबईतलं क्रिकेट ओव्हरआर्म असू देत, मुंबईतलं क्रिकेट टेनिस बॉल असू देत, मुंबईतलं क्रिकेट रबर बॉल असू देत, मुंबईतलं क्रिकेट लेदर बॉल असू देत, याची एक वेगळाच दर्जा आहे. आणि म्हणून तब्बल 42 वेळा रणजी करंडक जिंकणारा जगातील म्हणजे भारतातील अव्वल नंबरचा संघ मुंबईचा आहे. तर याच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, जे तब्बल 94 वर्षात पहिल्यांदा असं झालंय सर्वात युवा अध्यक्ष म्हणून अजिंक्य नाईक साहेबांची या ठिकाणी निवड झाली आहे आणि आता त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. यास बाळाशेठ आपणास विनंती असेल, सतीजी गणकर साहेब आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. एक युवा अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आहे. मुंबई आज अगदी सगळ्या स्पर्धांमध्ये, एक दिवसीय स्पर्धा असेल, अगदी रणजी करंडक असेल, मुश्ताक अली असेल, सगळ्याच ठिकाणी सध्या चांगली कामगिरी मुंबई करते आहे. आणि या मुंबई क्रिकेटला असं नेतृत्व लाभलंय. सुरुवातीला सचिव म्हणून चांगली कामगिरी केली, त्यानंतर अध्यक्ष म्हणून चांगली कामगिरी करतायत. असं हे मुंबईसाठीचं युवा टॅलेंट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अजिंक्य नाईक साहेबांचा एक विशेष सन्मान, लालबागच्या राजाची या ठिकाणी प्रतिमा दिली जाते. लालबागच्या राजाचा ही शान कुणाची? या सगळी कमिटी या ठिकाणी यायचंय. आपण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अजिंक्य नाईक साहेब एक युवा आणि त्याचबरोबरने आपल्या मुंबईच्या क्रिकेटला जगभरामध्ये पाठवण्याचा प्रयत्न होतोय. भारतामध्ये आघाडी तर आहेच मुंबईची, आणि आज जर पाहिलं तर याच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक साहेबांचं या LPL साठी म्हणजे आपल्या लालबाग प्रीमियर लीग साठी आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. या लालबाग प्रीमियर लीग छोट्याशा जागेमध्ये खूप सारा आनंद देणारे हे क्रिकेट आहे. लालबागचं क्रिकेट, लालबागच्या क्रिकेटचा सुद्धा पॅटर्न वेगळाच आहे आणि अजिंक्य नाईक साहेबांची उपस्थिती या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळाली आहे. तर या ठिकाणी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष अजिंक्य नाईक साहेबांना विनंती असेल, सर या स्पर्धेविषयी 2 शब्द. व्यासपीठावर उपस्थित लालबाग राजाचे अध्यक्ष कांबळे साहेब, बाळा खंडकरजी, बाकी उपस्थित सर्व मान्यवर. मी दरवेळी जाता येता बघायचो इकडे लाईट काय, मला वाटायचं कबड्डीच्या मॅच आहे, पण बाळाजी खंडकरजी मला नेहमी सांगायचे की तुम्हाला आज ना उद्या यायचं आहे. मागच्या वर्षी पण येणार होतो, पण यावेळी लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने मी अध्यक्ष सुद्धा आलो आणि या टुर्नामेंटला पण आलोय. हे निमित्त होतं आणि आज ते पूर्ण झालंय. मला इकडे येऊन खूप बरं वाटलं, कारण क्रिकेटचा माहोल हा पूर्ण मुंबईत नाही तर भारतात. आपण मुंबई क्रिकेट म्हणून 1 नंबरला आहे. आता ISPL पण टेनिस प्लेयर्ससाठी चालू होते, तर तुम्ही पण ती फॉलो करा. आणि MCA म्हणून उद्या आमची मुश्ताक अली T20ची पण फायनल आहे, सूर्यकुमार यादव वगैरे सगळे खेळत आहेत. तर उद्या आपली मध्य प्रदेश बरोबर मॅच आहे, तर सगळ्यांनी मुंबईला तुमचा आशीर्वाद द्या. लालबाग राजाचा आशीर्वाद असणारच आहे. आणि मुंबईची टीम वानखेडेला येईल तर तुम्हाला मी सगळ्यांना इन्व्हाइट करतो. तुम्ही तुमचे आवडते प्लेयर श्रेयस अय्यर असेल, सूर्या असेल, शिवम दुबे, अजिंक्य राणे, सगळे भारताचे प्लेयर मुंबईसाठी उद्या खेळणार आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी त्यांना ट्रॉफी बघण्यासाठी नक्की वानखेडेला या. मी बाळाशेठला सांगतो, सगळ्यांना आमंत्रण देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद अजिंक्यजी नाईक सर या ठिकाणी पाहायला मिळाले. आमचे सगळे युवा टॅलेंट, हे सगळी लालबाग प्रीमियर लीगची आयोजन कमिटी आहे. खूप मेहनत घेतात. या छोट्याशा जागेमध्ये एवढं मोठं काम केलंय. आज अख्ख्या मुंबईमध्ये चर्चा लालबाग प्रीमियर लीगची आहे. आणि स्वतः अजिंक्य नाईक साहेबांना देखील प्रश्न पडला होता, इथे चाललंय तरी काय? हो सर, इकडे क्रिकेट चाललंय आणि दर्जेदार क्रिकेट चाललंय. हे लालबागचं क्रिकेट आहे आणि लालबागचं क्रिकेट देखील खूप प्रसिद्ध आहे आणि आज त्याची दखल मुंबई क्रिकेटच्या अध्यक्षांनी देखील घेतलेली आहे. अजिंक्य नाईक साहेबांचे या ठिकाणी झालेलं आगमन या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळत आहे. तर खूप दर्जेदार आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि अगदी काल सिने कलावंत असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर राजकीय व्यक्तिमत्व आणि क्रीडा क्षेत्रातील मोठमोठी व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. यस, तर जाऊयात पुन्हा एकदा
मणिजी पाटील सरांकडे. धन्यवाद चंद्रकांत शेट्टी सर. आणि काय भावना टिपल्या जातात या, आणि खरंच खूप भावुक क्षण होता. चला मॅच ऑन करा, आपण यावर चर्चा करूच, पण सामना इम्पॉर्टंट आहे, वेळ इम्पॉर्टंट आहे, आणि म्हणूनच वेळेचा सदुपयोग आपण करतोय. तर दोन संघ अजूनही प्रतीक्षेत आहे. हा निकाल नक्की जाईल कुठल्या संघाच्या बाजूने. एका बाजूला बॉल ब्लास्टर्स आणि एका बाजूला टेरिफिक चॅलेंजर्स. स्ट्रायकर एंडला सिद्धेश गोठणकर आणि बॉलिंग ट्रॅकवर समाधान पुन्हा एकदा येत्या 3 षटकांचा खेळ संपत धावसंख्या झाले 22 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत चांगलीच सुरुवात बॉल ब्लास्टर्स संघाच्या गोलंदाजाने मिळवून दिली, पण सिद्धेश गोठणकर हा असा खेळाडू आहे कधीही संघाला चांगल्या स्थितीत घेऊन जाऊ शकतो. यावेळेस पंच केलंय बॉलला, कव्हर झोनमध्ये 1 धाव मिळते. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 23 धावा 2 गडी बाद. मोमेंटम आपल्या बाजूने घेऊन जाण्यासाठी सातत्यानं सिद्धेश गोठणकर प्रयत्न करतो. त्यांना माहिती आहे यानंतर अजूनही 17 चेंडूंचा कालावधी बाकी आहे. 2 मोठे स्ट्रोक जर आले तर आपण एका चांगल्या स्थितीत जाऊ शकतो, आणि म्हणून त्याच बॉलच्या शोधात ते आहेत. फुल टॉस मिळाला होता, मौका आला नाही चौका, आणि सिद्धेश सुद्धा स्वतःवर थोडे नाराज आहेत. वेगवान फुल टॉस होता आणि त्यासाठी ती पूर्वतयारी नव्हती. सन्माननीय अजिंक्य नाईक साहेब, मुंबई क्रिकेट असोचे अध्यक्ष, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी देखील सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर आपल्यातून रजा घेत आहेत, तर लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने नक्कीच आपली सर्व जी कामं आहेत ती पूर्ण होत भविष्यात आपण चांगलीच वाटचाल कराल हा विश्वास आम्हाला आहे, आणि नक्कीच मुंबई संघासाठी खूप खूप शुभेच्छा. सिद्धेश गोठणकर स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉलला ऑन ड्राईव्ह केलंय. काऊ कॉर्नरला बॉल जाईल. प्रेक्षकांच्या स्वागतासाठी दरम्यान धावा मिळतील किती? 1 की 2 धावा मिळतील. पंच त्या ठिकाणी शहानिशा करतात, आणि या धावा आहेत 2 धावांची वाढ होते. धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 26 या आकड्यावर. 2 गडी बाद 26 धावा. चांगलाच खेळ आतापर्यंत फलंदाजी करताना सिद्धेशचा पाहायला मिळाला. सिद्धेशकडे डेडिकेशन आहे, ती आत्मीयता आहे, ते समर्पण आहे. आपल्या संघामध्ये चांगला खेळ झालाच पाहिजे, ज्या संघात खेळायचं त्या संघाचं सोनं करायचं, तीच भावना प्रत्येक वेळी सिद्धेश गोठणकरची पाहायला मिळाली. पण समाधान गोलंदाजी करताना ती लय शोधत आहेत, पण आता लय भरकटलेली आहे. बॉल लेग स्टंपच्या बाहेरून विकेट किपरच्या हातात विसावतो. व्हाईट बॉलची 1 धाव ऍड होईल, एका धावेची वाढ होईल. धावसंख्या 2 गडी बाद 27 धावा, 27 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. सकाळपासून प्राजक्ता जे आपण तेच पाहतोय की लीड बॉलर्सकडून दोन्ही स्पेल्स कंटिन्यू केली जातात, आणि 5व्या-6व्या षटकासाठी आपण फ्रेश बॉलर्सला पाहतोय, आणि म्हणूनच सुरुवात तर चांगलीच होते, नो डाऊट अबाउट इट. पण 5व्या आणि 6व्या षटकामध्ये गणित बिघडते. धावसंख्या झालेली आहे 27. समाधान बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल ऑन साईडला स्वीप केलंय. स्वीट कनेक्शन बॅट आणि बॉलचं, पण फक्त 1च धाव मिळेल. एका धावाची वाढीने धावसंख्या पोहोचते 28 धावा 2 गडी बाद, 28 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. संघमालकांचं महत्व तितकंच आहे. बॉल ब्लास्टरचे संघमालक आहेत सन्माननीय संकेतजी खामकर, आणि टेरिफिक चॅलेंजरचे संघमालक आहेत सन्माननीय रामजी मावळे. स्ट्रायकर एंडला सिद्धेश गोठणकर, आतापर्यंत 18 धावांचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. संघाची धावसंख्या 28 आहे. राजन मांडवकर यांच्या वतीने 1 धाव मिळाले. टेरिफिक चॅलेंजर्सला आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या 4थ्या षटकात संपल्या. तुमची सावली खेळपट्टीवर येता कामा नये, पंच तेच निर्देशित करतात संजोग खामकर यांना. समाधान चांगला बॉल, हलक्याने बॉलला ड्राईव्ह केलाय, गॅप शोधलाय, बॉल जातोय कव्हरला, 1 धाव पळून पूर्ण केलेली आहे. काय संयम आहे सिद्धेश गोठणकरकडे. त्याला माहिती आहे की खेळपट्टीवर जितके वेळ टिकाल धावा तितक्या आपोआप बनतील, आणि तेच आतापर्यंत पाहायला मिळते. चेंडूचा सन्मान करतायत, आणि प्रत्येक चेंडूचं मेरिट ओळखताना तो स्ट्रोक सिलेक्ट करतायत. दरम्यान शेवटचा बॉल बाकी या 4थ्या षटकाला. धावसंख्यात 2 गडी बाद 29 झाले. गोलंदाजी बॉल ब्लास्टरच्या गोलंदाजीने चांगली राहिली. फलंदाजीचा निर्णय नाणेफेक जिंकून टेरिफिक चॅलेंजरच्या संघाच्या कॅप्टनने घेतला होता. फलंदाज स्ट्रगल करतात, पण पाहूया राजनचं स्ट्रगल संपेल का. ड्राईव्ह केला बॉलला, अगदी पंचांच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढलाय. स्ट्रेट लॉंगला झेल देऊन राजन मांडवकर यांचा खेळ संपलाय. धक्का 3रा टेरिफिक चॅलेंजर्स. लालबागच्या राजाच्या आगमनाची वाट पाहतात, आशीर्वाद घेतात, मनोकामना पूर्ण होतात.
लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने. आणि म्हणूनच पूर्ण वर्षभर आपण जर या परिसराचा आढावा घेतला तर व्यस्त असा हा परिसर राहिलेला आहे. आणि त्याचमुळे लालबाग प्रीमियर लीग मागच्या 4 पर्वांपासून जी ओळख टिकवलेली आहे, द्यायचं तर चांगलं द्यायचं, नाही तर द्यायचंच नाही, हेच तत्व लालबाग प्रीमियर लीगच्या आयोजकांनी सातत्याने जपलं आहे. आणि म्हणूनच 5व्या पर्वामध्ये अविरतपणे अखंडपणे निर्विवाद ही स्पर्धा सुरू आहे. तर 5व्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर आता बॉलर येत आहेत तेजस माणगावकर. बघा अजून एक पर्याय आहेत, तेजस माणगावकर सुद्धा चांगल्या लईमध्ये आहेत, पण फोकस फलंदाजीचा राहिलेला आहे. आणि निर्भय मावळे हे नवीन बॅटर नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळते. सिद्धेश गोठणकर स्ट्रायकर एंडला, कारण 4थ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर राजन झेल देऊन परतीचा प्रवास करताना पाहायला मिळाले होते. आणि म्हणूनच आता फ्रेश बॅटर या ठिकाणी उपस्थिती आम्हाला पाहायला मिळालेली आहे. महालक्ष्मी ज्वेलर्सचे प्रोप्रायटर, आपलं मनपूर्वक स्वागत. ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेरचा बॉल, वाईड बॉलचा इशारा. तेजसच्या या षटकाची सुरुवात अवांतर धावेने होते. 1 धाव ऍड आणि धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 30 धावा. 30 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. बॉल ब्लास्टर कडून तेजस बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. ओ बॅटची लिडिंग एज, बॉल मागे, विकेट कीपर थोडे कमी पडले, बॉल जाईल डी झोन मध्ये. सन्माननीय राकेशजी भंडारी, महालक्ष्मी ज्वेलर्सचे प्रोप्रायटर, यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. राकेशजी, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत लालबागच्या या पवित्र भूमीमध्ये. तसेच लालबाग प्रीमियर लीगच्या वतीने, आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत. एक्साइटेड आहेत दोन्ही कॅप्टन्स. चार्जर्स तेजस ओव्हर द विकेट, धीम्या गतीचा बॉल, स्ट्रोकसाठी अगोदरच कमिट झाले होते, स्लॉक स्वीप करायची होती सिद्धेश गोठणकरला, पण बॉल उशिराने आलाय, बॉडीशी कॉन्टॅक्ट झालाय, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. तेजस हे फक्त हात पाय चालवत नाहीयेत तर डोकं सुद्धा चालवत आहेत आणि फलंदाजाला अडवण्यासाठी सर्व डावपेच ते आखतायत. दरम्यान या षटकामध्येच सुरुवात चांगली राहिलेली आहे बॉल ब्लास्टर्स या संघाकडून. तेजसची धावसंख्या थांबलेली आहे 3 गडी बाद 31 वर. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. आत्ताच ते प्रयत्न जारी ठेवावे लागतील. टेरिफिक चॅलेंजर्सला चॅलेंजर द्यायचा असेल आणि ते प्रयत्न दिसत आहेत सातत्यानं. सिद्धेशचे बॉल जाईल मिड विकेट सीमारेषेच्या दिशेनं, डी झोन मध्ये बॉल पडतोय. 1 धाव मिळते, 1 धाव वाढेल आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 32 या आकड्यावर. 32 धावा 3 गडी बाद. चांगलाच खेळ एकंदरीत सिद्धेशच्या वतीने पाहायला म्हणजे मागच्या सामन्यात सुद्धा मी हाच उल्लेख केला होता की एकाच फलंदाजाने चांगला खेळ खेळून चालत नाही, तर त्याला चांगली साथ मिळायला हवी. तेजस ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेळलाय, चांगला झेल टिपलेला आहे सर्व समर्पण क्षेत्ररक्षकाचं. सिद्धेश गोठणकरला परतीचा प्रवास करावा लागेल. प्राइसलेस विकेट, टेरिफिक चॅलेंजर्सला मोठा धक्का. धक्का क्रमांक 4, मयूरने टिपलाय झेल, संपलाय सिद्धेचा खेळ, विकेट डाऊन. सातत्यानं क्रिकेट खेळतायत सुद्धा आणि क्रिकेट खेळवतायत सुद्धा, पाहुण्यांचं आदर देत करतायत सुद्धा आणि प्रेक्षकांचं समाधान प्राप्त करतायत सुद्धा. या सर्व गोष्टींची सांगड व्यवस्थित जुळवता आली पाहिजे तर स्पर्धा यशस्वी झाले असं आपण बोलू शकतो. नवीन फलंदाज अथर्व काडगे, नवीन फलंदाज स्ट्रायकरला पाहायला मिळतील. 4 गडी बाद 32 धावा. चला अथर्व, लगेच आपल्याला हा सामना संपूर्ण सर्वात प्रतीक्षित जे प्रेक्षक आहेत जो सामना पाहण्यासाठी, ज्या सामन्याने मागच्या वर्षी जास्तीत जास्त व्ह्यूज घेतले होते, यंगस्टरचा सामना आपण पाहणार आहोत. बॅट्सविंग तर आहे, ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न होता, व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न पूर्ण झाला नाही. आता ड्रिल करून दाखवत आहेत की मी एक्स्ट्रा कव्हरला खेळलो असतो तर कदाचित बॉल आणि बॅटचं कनेक्शन होऊ शकलं असं. शेवटचा 1 बॉल बाकी या 5व्या षटकाला. पूर्णपणे पकड मजबूत आहे बॉल ब्लास्टर्स या संघाची.
मागच्या सामन्यामध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुकांवर काम करताना आता चांगली गोलंदाजी बॉल ब्लास्टरची अथर्व कडगे. पंच केल्या बॉलला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या बॉलवर पोहोचतायत, बॉल स्टॉप करतायत. एक धाव तर पूर्ण होते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दिसत नाहीये. 5 षटकाचा खेळ संपला. टेरिफिक चॅलेंजर्स हा संघ पोहोचलेला आहे 33 धावा, 4 गडी बाद. 5 षटकाचा खेळ संपला. 33 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 5. टीम टेरिफिक चॅलेंजर्स. चला लगेच बॉलर पाठवून द्या प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. मिस्टर खामकर फुल चार्ज आहेत शॉर्ट कव्हरला. चला शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत आता लास्ट ओव्हरसाठी. करण काळे त्यांनी शेवटची ओव्हर आपल्या नावावर केलेलीच आहे, म्हणजे त्यांच्या व्यतिरिक्त बॉल ब्लास्टर कडून शेवटचे षटक कोणच हाताळू शकत नाही. तसं रजिस्ट्रेशन त्यांनी केलेलं आहे शेवटच्या षटकासाठी. आणि पाहूया आता पुन्हा एकदा तोच खेळ पाहायला मिळेल का. अथर्व आणि निर्भय हे 2 बॅटर्स टेरिफिक चॅलेंजर्स या संघासाठी तशीच चॅलेंजिंग भूमिका घेत आहेत का, आणि ते घ्यायलाच हवं. कारण जर आपण संघात सहभागी झालेलो आहोत तर तुमच्यामधल्या ज्या एक्स फॅक्टर आहेत त्या एक्स फॅक्टरला वेळीच तुम्हाला पुढे आणावं लागेल. आणि आता शेवटच्या 6 ऑपॉर्च्युनिटी शिल्लक आहे टेरिफिक चॅलेंजर्स या संघाकडे चांगल्या धावसंख्येकडे जाण्यासाठी. आणि मला असं वाटतं की 45चा पल्ला तर पार करायलाच हवा टेरिफिक चॅलेंजर्सच्या फलंदाजाने. पाहूया आता धावसंख्या 33 झाले. बॉलिंग ट्रॅकर बॉलर तयार करण काळे ओव्हर द विकेट. चांगला बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉल जातोय मागे. 1 धाव मिळेल. डी झोन मध्ये धावसंख्या पोहोचते 4 गडी बाद. 34. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजांची शिस्त पाहायला मिळाली. 4 गोलंदाज यूज झाले. मनोज काडगे, समाधान, तेजस आणि आता करण. फलंदाजांपैकी आपण जर विचार केला तर सिद्धेश आणि त्यामागे मग आता अथर्व सुद्धा त्याच लयीमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतील का. आणि बघा या ठिकाणी बॉल साईड झालाच नाही. झेलसाठी कमिटमेंट होती पण शेवटच्या क्षणाला सूर्यप्रकाश आला का डोळ्यांवर. कदाचित जजमेंट चुकलं. या फ्लड लाईट्स मध्ये खेळणं वाटतं तितकं सोपं नाहीये. मैदानाच्या बाहेरून आपण फक्त चर्चा करू शकतो, पण मैदानाच्या आतमध्ये जो असतो ते दडपण ते जाणवतं. पण असं जास्त नुकसान तर झालं नाही आहे. 2 धावा तर मिळत आहेत. धावसंख्या पोचते 4 गडी बाद 36. अजूनही शेवटचे 4 बॉल्स बाकी या पहिल्या डावातले. पाहूया या ठिकाणी अथर्व कडून अपेक्षा आहे आणि तो अपेक्षा पूर्ण करेल. मोठ्या स्ट्रोकसाठी जाईल. बॉल जाईल मिड विकेट सीमारेषा पार. कडक बेधडक चौकार. GW खामकर झणझणीत चौकार. कॅच ड्रॉप झाल्यानंतर हा चौकार येणं साहजिकच होतं. त्या संधीचा ते उपभोग बऱ्यापैकी घेतात. धावसंख्या 40. हा चकवा देणारा बॉल ऑफ कटर होता. टप्पा पडल्यानंतर बॉल आतल्या दिशेने टोन झाला. गती परिवर्तन होतं करण काळेचं. दरम्यान तो हा डॉट बॉल जो आवश्यक होता आणि चांगली रणनीती आहे. आता फलंदाज जेव्हा सेट झालेला आहे अशा वेळेला त्याला अनसेटल करण्यासाठी असे पर्याय वापरावे लागतात. ते पर्याय वापरतोय करण. अजून एक गती परिवर्तित बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा सातत्याने ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न फलंदाज अथर्व कडगेचा दिसते. दरम्यान येतोय हा डॉट बॉल आणि अशा पद्धतीनं चौकारानंतर पुन्हा एकदा वरचष्मा करण काळेचाच या षटकावर पाहायला मिळतोय. शेवटचा 1 बॉल बाकी या पहिल्या डावातला. धावसंख्या 40. 4 गडी बाद. टेरिफिक चॅलेंजर्स शेवट गोड व्हायलाच हवा. पाहूया टेरिफिक चॅलेंजर्स कडून तो स्ट्रोक अथर्व खेळतायत का. पुढे सरकले. पंच केले बॉलला. क्षेत्ररक्षक आता दर्शक बनेल आणि दरम्यान मिळते ही फक्त 1च धाव. अशा पद्धतीनं 6 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 41. जिंकण्यासाठी 36 चेंडू 42 धावांची गरज बॉल ब्लास्टरला. 36 बॉल्स अँड 42 रन्स रिक्वायर्ड टू विन. धन्यवाद सर. आपण या ठिकाणी लालबाग प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये 5व्या पर्वातील काही प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांना विनंती असणार आहे. खास विशेष उपस्थिती या ठिकाणी ज्यांची लाभलेली आहे ते राकेशजी भंडारी साहेब, महालक्ष्मी ज्वेलर्स. त्यांचा विशेष सन्मान आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. गेली 5 पर्व मुंबईकरांना आनंद देणारी ही स्पर्धा लालबाग प्रीमियर लीग आणि या 5व्या पर्वामध्ये राकेश भंडारी साहेब महालक्ष्मी ज्वेलर्सचे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. या आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय विशेष सन्मान. जोरदार टाळ्या. राकेश भंडारी साहेब महालक्ष्मी ज्वेलर्स त्यांचं या ठिकाणी झालेलं आगमन. धन्यवाद राकेशजी भंडारी साहेब महालक्ष्मी ज्वेलर्स. आपला या ठिकाणी स्वागत सन्मान.
त्यानंतर या ठिकाणी प्रशांतजी केडेसकर साहेबांना विनंती असणार आहे, आपण अनिल साळसकर साहेब खजिनदार लालबागचा राजा सोसायटी त्यांचाही या ठिकाणी विशेष सन्मान करायचा आहे. योगायोग पहा, त्यांचे चिरंजीव ओमकार साळसकर हे देखील या ठिकाणी खेळतायत, खूप चांगलं क्रिकेट खेळतायत आणि या ठिकाणी अनिल साळसकर साहेब खजिनदार लालबागचा राजा सोसायटी यांचाही या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय विशेष सन्मान. तर खऱ्या अर्थाने यानंतरच्या मॅचचीच उत्कंठ आहे आणि चुरस आहे. बच्चे कंपनी खेळणार आहे आणि ती कशी खेळणार आहे याची सगळेच वाट पाहत आहे. चला पाहूया, तर थोडा वेळ आपण जाऊयात बच्चे कंपनीकडे. किती उत्कंठ आहे, कोण कोण खेळणार आहे, कोण बॅटिंग करणार आहे, कोण बॉलिंग करणार आहे. चला, काय नाव आहे तुमच्या टीमचं? लालबाग स्टार्स. लालबाग स्टार्स आहे. गेल्या वर्षी ज्याने ही स्पर्धा गाजवली होती तोच माझ्या बरोबर आहे. तर कशी रणनीती बनवली आहे, किती धावा बनवणार तुम्ही, किती विकेट काढणार, काय म्हणाल, आणि किती आनंद होतो ही मॅच खेळताना? खूप खूप आनंद होतोय. आणि कोणते कोणते खेळाडू आहेत तुमच्या टीम मध्ये जे जबरदस्त खेळतील? तुला कुणाकुणावर विश्वास आहे? मला अर्णव, सारस आणि अर्जुन. अर्जुन यांच्यावर. आणि तुझ्यावर किती विश्वास आहे तुला? खूप. खूप विश्वास आहे. या वेळेला मला त्या उड्या पाहायला मिळतील का? हो. म्हणजे याही वेळेला अशाच प्रकारचा जल्लोष. आता प्रतिस्पर्धी टीम मध्ये कोण कोण डेंजर आहे, ज्यांना असं वाटतंय तुला आउट करायचं आहे किंवा त्यांना त्यांच्यापासून जराशे तुम्हाला सांभाळून राहायचं, असे कोण कोण दिसत आहेत? मागे वा, मागे वा. श्री, आराध्य, परब. यांच्यापासून सांभाळून राहायचंय. आणि बाकीचे काय? बाकीचे सुद्धा तसेच खेळतील ना? नाही. बाकीचे नाही? मग त्यांचं काय? त्यांना तुम्ही काय लवकरात लवकर आउट करणार? हा. क्या बात आहे. तर याच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर आता प्रतिस्पर्धी टीमकडे जातोय. ये श्री, त्यांनी सांगितले सांभाळून राहा. आता काय म्हणशील श्री, कोण कोण आहे तुमच्या टीम मधील जे खूप चांगली कामगिरी करून यांना पराभूत करतील? पहिला तर टिंगू. टिंगू. आणि आणखी तू स्वतः. क्या बात आहे. आणि किती तयारी केली आणि किती वाट पाहत होता तुम्ही सगळे? कधी खूप खूप. रात्री झोप लागली का? नाही. नाही, म्हणजे ही मॅच जिंकण्याची तयारी. तर नक्कीच तू या ज्या पद्धतीने ही तुमची मॅच आहे, कुणाकुणाचे आभार मानशील तुमची मॅच ठेवली आहे त्याबद्दल? राजन काका, गोट्यादा आणि राजवाका. या सगळ्यांचे आभार मानायचे. आता यांच्यामध्ये कोण कोण डेंजर आहे, त्यांना तुम्हाला लवकर आउट करून टाकायचंय? अर्णव आणि रॉकी. अर्णव आणि रॉकी. बाकीचे? नाही, बाकीचे आउट होणार. बाकीच्यांना आउट करून टाकणार. आणि कुणाची बॉलिंग आहे ती तुम्हाला सांभाळून खेळायची आहे? अर्णव. अर्णवची बॉलिंग. क्या बात आहे. इकडे सगळे या, एकदा जोरदार आपण आवाज देऊयात लालबागच्या राजाचा. गणपती बाप्पा. ही शान कुणाची? क्या बात आहे, क्या बात आहे. जबरदस्त. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या बच्चे कंपनीसाठी. फक्त अर्ध्या तासात पुन्हा येतोय आणि हे सगळे असतील क्रिकेटच्या रंगात रंगण्यासाठी बच्चे कंपनी. धन्यवाद. धन्यवाद. सन्माननीय राजेशी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मी विनंती करतो आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. दरम्यान आता स्टेजवर सर्व मंडळी क्रिकेटच्या खेळाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आलेले आहेत. तर आता टार्गेट सेट झालं. 42 बॉल्स आहेत, 36. पहिली 2 षटकं खूप महत्त्वाची असतील टेरिफिक चॅलेंजर्स या संघासाठी. पहिली 2 षटकं जर अप टू डेट राहिली तर मग सामन्याची चुरस वाढेल. आणि पाहूया ती पहिली 2 षटकं हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर कोण, नो डाऊट अबाउट इट. पहिलं षटक तर रोहित मानेच हाताळतील आणि रोहितने हातात चेंडू घेतला. आणि पाहूया आता ती सुरुवात, ती यशस्वी सुरुवात मिळते का टेरिफिक चॅलेंजर्सला? तर या ठिकाणी राजेश मोरे साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. लालबाग प्रीमियर लीगच्या या 5व्या पर्वामध्ये या क्रीडा स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सन्माननीय अतिथी राजेश मोरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. लालबाग प्रीमियर लीग पर्व 5 राजेश मोरे साहेब आपलं देखील करत आहोत आम्ही हार्दिक 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 स्वागत. माझ्यामध्ये यानंतरच्या मॅची बाळासाहेब युट्यूबला गेल्या वर्षी सगळ्यात जास्त मॅच कोणती पाहिली गेली माहिती आहे का? या लहान मुलांची पाहिली गेली आहे. आणि त्यामुळे या मॅचची तर एवढी उत्कंठ आहे, जसं श्रीने सांगितलं आम्ही काल झोपलो सुद्धा नाही, एवढी वाट पाहत होतो या मॅचची. तर आता त्या मॅचकडे देखील जाणार आहोत. चला पुन्हा एकदा मनीष सरांकडे. धन्यवाद चंदू सर. चला मॅच ऑन होते. 42 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. एका बाजूला आहेत प्रतीक केदारी आणि तेजस
माणगावकर, तेजस माणगावकर आणि प्रतीक केदारी मागच्या सामन्यामध्ये प्रतीक थोडे निराश होते आणि पाहूया ती निराशा या सामन्यावर चांगला खेळ करून पूर्ण करतील का. पण एका बाजूला रोहित माने पहिल्या डावामध्ये त्यांच्या वतीने जे काही मिळालं नाही आपल्या संघाला या षटकामध्ये आपल्या संघासाठी ते परतफेड करतील का. दोन्ही संघांना हा सामना जिंकणं महत्वाचं होऊन बसलंय. गुणतालिकेमध्ये वर यायचं असेल, उद्या अंतिम सामन्याचं स्वप्न पाहायचं असेल, हा सामना जिंकणं महत्वाचं. तेच तर्रार बॉल, काही कळण्याच्या अगोदरच बॉल बॅटशी संपर्क होऊन स्क्वेअर लेगला पोहोचला. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही रोहित माने. लालबाग एक्सप्रेस म्हणून त्यांची ख्याती का आहे त्याचं प्रमाण ते मैदानाच्या आतमध्ये वेगवान चेंडू हाताळून देत आहेत. जरी हा फुलटॉस बॉल होता पण त्या फुलटॉसची तयारी प्रतीक केदारेची नव्हती. दरम्यान सुरुवात होते डॉट बॉलने, जी डॉट बॉल खूप आवश्यक आहे तर टेरिफिक चॅलेंजर्ससाठी. तयारीत नव्हते फलंदाज प्रतीक केदारी आणि त्याचमुळे माघार घेतली. डेड बॉलचा इशारा पंचांच्या वतीने मिळाला. प्रेक्षक सुद्धा आत्मीयतेने हा पुढचा सामना पाहण्यासाठी थांबलेले आहेत. लालबाग चार्जर्स वर्सेस लालबाग स्टार्स हा सामना आपण पुढचा पाहणार आहोत. त्याची उत्कंठा आता शिगेला पोचले. हॅलो. तसेच 46 चे सर्वेसर्वा अक्षय वारंग साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. पुन्हा फुलटॉस बॅटच्या हँडलवर आणि बॉल एक्स्ट्रा कव्हर, नो बॉल आहे. दरम्यान काय प्रयत्न करणं गरजेचं होतं का. आपला साथीदार निघाला एका पॉपिंग क्रीज मधून, न पाहता सरकले आणि सर्वात मोठी चूक प्रतीक केदारची. प्रतीक होत आहेत नो बॉलवर, धावचीच्या स्वरूपात बाद. दरम्यान चूक सर्वात मोठी झाली. आता ते कॅल्क्युलेशन चुकले, कॉलिंग चुकले, कॉम्बिनेशन चुकले. पण तेजस तर त्या ठिकाणी निघालाच नव्हता. बॉलिंग एंड त्याने सोडलंच नव्हतं. पण प्रतीकने ते दुर्लक्ष करता स्वतःची जागा सोडली आणि आता ते मैदान सोडावं लागलेलं आहे. साहिल ठुकरुल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान एक धाव, पुढचा बॉल असेल फ्री हिटचा. मुक्त फटका खेळण्याची संधी साहिल ठुकरुलला मिळते. 35 चेंडू 41 धावांची गरज आहे. मॅच जबरदस्त रंगेल यात तर कुठलंच दुमत नाहीये. रोहित माने जबरदस्त सुरुवात देतोय आपल्या संघाला. वेग वाढलाय पण बॉल लेग स्टंपच्या बाहेरून विकेट किपरच्या दिशेनं. व्हाईट बॉलची 1 रन मिळेल आणि फ्री हिट कंटिन्यू राहील. धावसंख्या पोहोचते 2 या आकड्यावर. 2 धावा एक गडी बाद. जर एखादा स्पीडोमीटर असता तर स्पीडोमीटरचा काटा वाकला असता. इतक्या वेगानं रोहित माने त्या जिद्दीने चेंडूंची हाताळणी करतोय. त्याला माहिती आहे की हा सामना जिंकणं किती महत्वाचं आहे. लालबाग प्रीमियर लीग मध्ये टिकायचं असेल तर मग स्वाभिमान विकून चालणार नाही. आखोटेप्याचा बॉल हुक केलाय बॉलला आणि बॉल जाईल फाईन लेगला. एकच धाव मिळेल. एका धावेची नोंद आपण स्कोरशीट वर करतोय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली बॉल ब्लास्टरची 3 धावा. टेरिफिक चॅलेंजर्स कडून रोहित माने यांच्या वतीनं काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. सातत्यपूर्ण शिस्तबद्ध गोलंदाजी रोहित माने यांची मिळते. खरं तर गोलंदाजाचा दबदबा राहिलेला आहे पूर्ण दिवसभरामध्ये आपण जर व्यवस्थित मागोवा घेतला तर. आणि त्याच मागोव्या अंतर्गत रोहित सुद्धा 30 लय पकडतोय. बॅटची टॉप एज, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. कॅच कंप्लीट होते. कॅच तर कंप्लीट होते. तेच एक्झॅक्टली. जर ते गेले तर डिक्लेरेशन झोनची 1 धाव मिळेल. यस, 1 धाव मिळते. अंपायर्सला डिस्कस करू द्या अगोदर. चला, लेट अंपायर डिस्कस, नंतर ते तुम्हाला तो निर्णय देतीलच. ही 1 धाव मिळेल एक्झॅक्टली. कारण ते बॉल घेऊन डिक्लेरेशन झोन मध्ये पडले तर ती 1 धाव मिळणारच आहे. तर एका धावेची वाढ होईल. धावसंख्या पोहोचते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा. इकॉनॉमिकल आतापर्यंत राहिलेले आहेत गोलंदाज रोहित माने. आणि ती जिद्द तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत टिकवून ठेवावी लागेल. कारण हा सामना इव्हेंटफुल राहणार आहे. दोन्ही संघांसाठी इव्हेंटफुल राहील. सोपा सामना नसेल. सोपा सामना असला तर मग तो खेळ तितकासा कंटाळवाणा होतो आणि म्हणूनच तो कठीण करण्यासाठी गोलंदाज प्रयत्न करतायत. हो, यावेळेस बॅटचं आणि बॉलचं कनेक्शन तितकं चांगलं राहिलं नाही. पण बॉल जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. 1 धाव मिळते मिड विकेटला. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 5 धावा. रोहित माने
सातत्यानं विकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. या अगोदर त्याने ती संधी निर्माण सुद्धा करून दिली होती, पण क्षेत्ररक्षण थोडंसं गडबडलं. डिक्लेरेशन 2ची एक धाव मिळाली. फलंदाज या अगोदरच धावचीच्या स्वरूपात बाद झालेला आहे. तो देखील कोण, ज्याने षटकार खेचून मागच्या सामन्यामध्ये तो जिवंतपणा आणला होता. प्रतीक केदारी जे सिक्सर किंग आहेत या परिसरातले, ते बाद होऊन परतले आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी साहिल टुकरुल मैदानाच्या आतमध्ये आले. 3 धावा त्यांनी डिक्लेरेशन झोनचा पूर्ण केला. अजूनही तेजस स्ट्रायकर एंडला आले नाही आहेत या डावामध्ये. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले 5. 5 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. बॉल ब्लास्टर्स प्लेस केले बॉलला बॅटच्या आउटसाइड एज. बॉल डी झोन मध्ये. फ्लाय स्लीपला 1 धाव मिळेल. धावसंख्या 6 वर. या सामन्याचं गणित कसं सोडवायचं त्याचं भान साहिल टुकरुलला आहे, कारण बॉल साईज 36 पूर्ण करत आहे 42, म्हणजे 6चा डिफरन्स आहे. त्याचमुळे जास्त काही घाई गडबड ते करत नाहीयेत. जास्तीत जास्त धावा कशा गोळा करता येतील तो प्रयत्न करतायत. सिंगल डबलवर जास्तीत जास्त भर देत आहेत आणि तेच तंत्र पाहायला मिळतं. रोहित मानेचा षटक खूप इम्पॉर्टंट आहे हे ते जाणतायत आणि त्याचमुळे रोहितच्या षटकाला आरामात घेऊन काढतायत. शेवटचा बॉल की या पहिल्या षटकाचा. धावसंख्या 6. 1 गडी बाद. पुन्हा एकदा बॉलला सन्मान दिलेला आहे. जॉर्कर लेंथ आहे. साहिल सुद्धा संयमाची परीक्षा घेत आहेत स्वतःची आणि रोहित मानेने चांगला एंड केला पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॉल ब्लास्टर संघ पोहोचलाय 6 धावा 1 गडी बाद. जिंकण्यासाठी आवश्यकता 36ची. बॉल शिल्लक 30 चेंडू 36 धावांची गरज. 30 बॉल्स अँड 36 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला लगेच बॉलर पाठवून द्या प्लीज. जास्त वेळ एकत्र येऊन घालवू नका, कारण यानंतर सामना देखील तितकाच महत्वाचा आहे आणि तो वेळ आपल्याला सर्व बच्चे कंपनीला द्यायचा आहे आणि म्हणूनच या सामन्याचं गांभीर्य आम्ही सर्व ओळखतोय आणि म्हणूनच आता पाहूया ते गांभीर्य ओळखताना गोलंदाजीसाठी कोण पुढे येतोय. तर बॉलिंग ट्रॅकवर गणेश येत आहेत. चला बॉलिंग ट्रॅकवर गणेश. स्ट्रायकर एंडला मिस्टर माणगावकर, तेजस माणगावकर. या ठिकाणी वेगवेगळ्या पंच लाईन येत आहेत प्रत्येकासाठी. माणगावकर तर त्यांचं काम करतोच आहे, चांगल्या पद्धतीने करतोय. सकाळच त्यांची बहारदार झाली. मच नीड विन होता आणि त्या ठिकाणी सुरुवात चांगली तेजसने आपल्या संघाला मिळवून दिली. फुल टॉस बॉल, स्क्वेअर ड्राईव्ह. बॉल जाईल कव्हर पॉइंटला. 1 धाव मिळते. एखाद्या विचीवर धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 7 धावा. फुल टॉस बॉलवर सुद्धा ते नियंत्रण ठेवतायत फलंदाज तेजस. मोठ्या स्ट्रोक्ससाठी ती रिस्क घेण्याची तयारी त्यांची नाहीये. धावा मिळत आहेत त्या गोळा करायच्या. जास्त वेग देण्याचा ते प्रयत्न करत नाहीयेत, पण गोलंदाज देखील प्रतिस्पर्धी संघाच्या उणिवेचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत. या अगोदर रोहित माने यांना तेच करताना आपण पाहिलं आणि आता गणेश सुद्धा तेच करतायत. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय बॉलला. क्लासिक कव्हर ड्राईव्ह. या मैदानात खेळण्याचं तंत्र बऱ्यापैकी जोपासलेलं आहे तेजस माणगावकर आणि म्हणूनच भरवशाचं दुसरं नाव बॉल ब्लास्टर्ससाठी कोण असेल तर मग तेजस माणगावकर. सकाळी तो निसटता विजय त्यांनी पूर्ण केला. 3 षटकार खेचून काय सुरुवात दिली या लालबाग प्रीमियर लीगची. 3 षटकार खेचून तो विक्रम सुद्धा त्यांच्या नावावर गेला. षटकारांची तिकडीचा एक लॉंग रन चेस त्यांनी कंप्लीट केलाय. धावसंख्या 9. फुल टॉस बॉल, पायांची स्ट्राईड मोठी करून लॉंग ऑफला हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. फुटवर्क तितकंसं मॅच झालं नाही या स्ट्रोकसाठी. पुढचा पाय त्यांना तिरकस पुढे घेऊन जायचा होता, तसं त्यांनी केलं नाही. सरळ पाय पुढे घेतला, त्याचमुळे बॉल आणि बॅटमध्ये अंतर वाढलं आणि कनेक्शन बॅट आणि बॉलचं झालं नाही. दरम्यान येतोय हा डॉट बॉल जो खूप आवश्यक आहे टेरिफिक चॅलेंजर्स या संघासाठी, जो येतोय गणेशच्या वतीनं. आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ संपलाय आणि 9 चेंडू नंतर धावसंख्या 9. 1 गडी बाद. सामना चांगलाच रंगतदार होतोय दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय बॉलला. मोठ्या फटक्यांसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. जर आपण मोकळ्या मैदानात हा क्रिकेटचा खेळ पाहिला तर त्यासाठी परिपक्व असा फलंदाज म्हणून आपण तेजस माणगावकर यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकतोय. असे टेक्निकल स्ट्रोक्स त्यांच्या वतीनं सातत्याने पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 10. गणेश ते सुद्धा आपल्या पूर्ण ताकदीनिशी गोलंदाजी करतायत. विकेटचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करतात. या अगोदर धावचीच्या स्वरूपात जसे प्रतीक केदारी बाद झाले त्यानंतर प्रत्येक पाऊल आरामात टाकतायत तेजस आणि साहिल. ड्राईव्ह केलंय. रिपिटेशन ऑफ प्रिव्हियस स्ट्रोक. वारंवार तेच चित्र पाहायला मिळते. जितकी भूक आहे तितकंच आहार घेतायत फलंदाज तेजस माणगावकर. त्यांना माहित आहे की सिंगलने सुद्धा आपण त्या धावसंख्येकडे पोहोचू शकतो आणि तेच सातत्याने ते करतायत. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकाचा. धावसंख्या 11. 1 गडी बाद. बॉल ब्लास्टर जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आणि बॉल शिल्लक आहेत 25 चेंडू 31 धावांची गरज. पुन्हा एकदा मिडियम पेस बॉलर गणेश ओव्हर द विकेटनं. फुल टॉस बॉल
आणि दरम्यान मिळते एक धाव. 2 षटकांचा खेळ सोबत धावसंख्या झाली आहे 12. गडी बाद जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 30 धावांची. बॉल्स असतील 24 चेंडू 30 धावांची गरज. 24 बॉल्स अँड 30 रन्स रिक्वायर्ड टू ओ टू यू चंदू सर. हॅलो. तसेच आपण या ठिकाणी काही सन्मान घेतोय. विनंती असेल या ठिकाणी नयन गोगळे आपण यायचं आहे. राजेश मोरे साहेबांचा सन्मान करायचा आहे या ठिकाणी. या नयन यायचं आहे, आपण सन्मानित करायचं आहे राजेश मोरे साहेब. लालबाग प्रीमियर लीगच्या या मुंबई महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धेसाठी राजेश मोरे साहेब आपण उपस्थित राहिलात. या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल LPL आयोजन कमिटीकडून आपला केला जातोय विशेष सन्मान. सन्मान केला जातोय. त्याचबरोबरीने जर पाहिलं, धन्यवाद आपली उपस्थिती या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहिलं. त्यानंतर साईराज काणेकर आपण या ठिकाणी यायचं आहे आणि मुंबईमध्ये स्पोर्टिसॅक नावाचा ब्रँड आपण जबरदस्त झळकताना पाहायला मिळतोय आणि स्पोर्टिसॅकचे सर्व अक्षय वारंग साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण आम्ही स्पोर्टिसॅकची स्पर्धा पाहिली पावसाळ्यातील, ती मात्र सगळ्यांनाच आवडली होती आणि लालबागमध्ये तुम्हाला क्रीडा साहित्य अगदी वाजवी दरामध्ये आणि उत्कृष्ट क्वालिटीचे पाहिजे असतील तर ते आपल्याला स्पोर्टिसॅकमध्ये मिळतील. आणि या ठिकाणी अक्षय वारंग साहेब आपलं करत आहोत आम्ही हार्दिक 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 स्वागत. या ठिकाणी काळा चौकी पोलीस स्टेशनचे नंदकिशोर जाधव साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मुंबईमध्ये चर्चेत असणारी सध्याची स्पर्धा लालबाग प्रीमियर लीग पर्व 5वे आणि या 5व्या पर्वामध्ये या ठिकाणी जाधव साहेबांचं आगमन होत आहे. एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि साहेब आपली उपस्थिती या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळत आहे. काळा चौकी पोलीस स्टेशनचे कार्यतत्पर अधिकारी त्यांचं या ठिकाणी झालेलं आगमन. जाधव साहेब या मुंबई महाराष्ट्रातील या लोकप्रिय स्पर्धेमध्ये आपलं असेल हार्दिक 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 स्वागत. PSI चव्हाण साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. PSI वैभरे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आम्ही त्यांचंही हार्दिक असं स्वागत करू. अप्रतिम मॅच या ठिकाणी सुरू आहे आणि मुख्याच्या क्षणी विकेट आली. मनीष सर. सत्कार आहेत.
पाहायला मिळते. सामना रंगतदार होतोय. तसेच या ठिकाणी मुलानी साहेबांचं देखील आगमन झालंय लालबाग प्रीमियर लीगच्या या पर्वामध्ये. IPLचं दुसरं या ठिकाणी प्रतिबिंब पाहायला मिळतंय की काय, म्हणजे IPL मध्ये जे आपण पाहिलं आणि IPL नंतर जर काय आहे तर ती LPL आहे. एवढं जबरदस्त आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. प्लेसमेंट चांगली आहे. पायाच्या सहाय्याने बॉल अडवण्याचा प्रयत्न होता. रोहितचा बॉल जातोय मागे, अजूनही बॅकअप होत नाही. एक सिंगल होते पूर्ण. संजोगच्या वतीनं तो एक डिफेन्सिव्ह स्ट्रोक आपण म्हणू शकतोय, कारण त्यांना माहिती आहे की जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तेजस माणगावकर आहे, संजोगला ती साथ त्याला द्यायची. आणि म्हणूनच आता बघा हलक्याने बॉलला प्लेस केलं आणि काय डेडिकेशन आहे रोहित मानेचं. पुढे झोकून दिले, सर्व समर्पण, बॉडीला स्ट्रेच करून बॉल अडवण्याचा प्रयत्न होता. दरम्यान 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 14 झालेली आहे. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 28 धावांची. 28 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 20 चेंडू 28 ची गरज आहे. सामना जबरदस्त रंगलाय. आपण पाहतोय लालबाग प्रीमियर लीग पर्व 5वं, दिवस दुसऱ्या दिवसातला 8वा सामना. 8व्या सामन्याचा दुसरा डाव, दुसऱ्या डावातलं तिसरं षटक, तिसऱ्या षटकातला 5वा बॉल घेऊन रोहित माने तयार. ओव्हर द विकेट. अकोटेपाचा बॉल पुल केलाय आणि बॉलला रस्त्याच्या पलीकडे गुल केलंय. मिळतात या 2 धावा. 2ची वाढ, धावसंख्या पोहोचते 16. अजूनही 26 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 19 चेंडू 26 धावांची गरज आहे. दोन्ही खेळाडू माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. जर पुढे जायचंय तर मागे वळून पाहायचं नाहीये, हे या दोन्ही खेळाडूंना माहिती आहे. त्याचमुळे रोहित माने सुद्धा प्रयत्न करतायत आणि त्याच प्रयत्नांना तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आता फलंदाज तेजस माणगावकर करतायत. शेवटचा बॉल. प्लेसमेंट चांगली आहे. एका धावेचा प्रयत्न, संजोगचा कॉल स्वीकारलाय तेजसने आणि अशा पद्धतीने एक धाव होते पूर्ण. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले 17 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही बॉल शिल्लक असतील 18. 25 धावांची गरज घेऊया आपण. स्पोर्टिसॅक प्रेझेंट्स स्ट्रॅटेजिक टाइम आउट. धन्यवाद. स्ट्रॅटेजी टाइम आउट तर या ठिकाणी आहे आणि आपण काही अतिथी मान्यवरांचा सन्मान देखील करणार आहोत. खास या स्पर्धेच्या माध्यमातून 5व्या पर्वात लालबाग प्रीमियर लीगच्या विद्यार्थी उत्कर्ष मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि मंडळ प्रमुख शैलेंद्रजी राणे साहेब, नरेशजी विचारे साहेब आणि दिलीपजी केळंबेकर साहेब या सर्व मान्यवरांचं आगमन झालंय आणि शुभम बापते यांना विनंती असणार आहे, या 5व्या पर्वामध्ये या ठिकाणी विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचे हे सर्व पदाधिकारी उपस्थित राहिलेले आहेत. या सर्वांचा लालबाग प्रीमियर लीगच्या वतीने 5व्या पर्वामध्ये आम्ही करत आहोत भव्य असा स्वागत समारंभ. सरजी, आपण सगळे आलात, या स्पर्धेची शोभा वाढली. नरेश विचारे साहेब, शैलेंद्रजी राणे साहेब आणि दिलीपजी केळंबेकर साहेब, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. त्या ठिकाणी आपल्या या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून काळाचौकी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आपण करत आहोत. या साईराज ओमकार या, आपण काही विशेष सन्मान या ठिकाणी करत आहोत. सर्वप्रथम तर या ठिकाणी पोलीस निरीक्षक नंदकिशोर जाधव साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा सन्मान करण्यासाठी साईराज काणेकर यांना विनंती असेल, आपण सन्मानित करायचे या ठिकाणी नंदकिशोर जाधव साहेबांना. कार्यतत्पर अधिकारी काळाचौकी पोलीस स्टेशन, कारण आपण मुंबई शहरामध्ये जे सुरक्षित आहोत तर या सगळ्या आपल्या पोलीस बांधवांमुळे, आणि अगदी कितीचीही गर्दी असू देत, आपल्या मुंबईला कायदा सुव्यवस्था अतिशय अगदी सुरक्षितपणे आपल्याला ठेवण्याचं काम मात्र हे सगळे अधिकारी करत असतात. नंदकिशोर जाधव साहेब पोलीस निरीक्षक यांचा सन्मान केला जातोय. साईराज काणेकर सन्मान करत आहेत नंदकिशोर जाधव साहेबांचा. त्यानंतर शुभम, आपणास विनंती असेल, आपण सन्मानित करायचं आहे PSI चव्हाण साहेब यांचाही सन्मान आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. यस, महेश गुरु आपण देखील या ठिकाणी यायचंय.
हा महेश गुरु आपण या ठिकाणी या चव्हाण साहेबांचा सन्मान केला जातो. PS साहेब व्यवहारे साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातो. या महेश गुरव. काळाचौकी पोलीस स्टेशनचं देखील आपल्याला नेहमीच सहकार्य लाभलेलं आहे. व्यवहारे साहेबांचं ओंकार सर या विनंती असेल आपण या ठिकाणी मुलानी साहेबांचा सन्मान करायचा आहे. मुलानी साहेबांचाही सन्मान केला जातोय. आज जगभरामध्ये मुंबई पोलिसांचं नाव घेतलं जातं आणि आमचे सगळे कार्यतत्पर अधिकारी या ठिकाणी नंदकिशोर जाधव साहेबांबरोबर चव्हाण साहेब, व्यवहारे साहेब आणि मुलानी साहेब आपण सगळेजण आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या सर्वांचं लालबाग प्रीमियर लीग आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक आभार. धन्यवाद. हो यस, खऱ्या अर्थाने लालबागचा राजाचा उत्सव ज्यावेळेला साजरा होतो सर आपल्या सर्वांची देखील तेवढीच मोठी भूमिका असते. आणि आज या ठिकाणी बाळासाहेब कांबळे साहेब आहेत, सगळे पदाधिकारी खणकर साहेबांबरोबरने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे सगळे पोलीस दलातील अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आणि LPLचं हे पर्व मात्र आपण 5व्या पर्वामध्ये आली आहे. मुंबईमध्ये चर्चा असणारी स्पर्धा, कारण क्रिकेट म्हटलं तर मुंबईकरांचा श्वास आहे आणि त्यातल्या त्यात लालबागमधलं क्रिकेट म्हटलं तर त्याची बात काही औरच आहे. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅच इज ऑन. जिंकण्यासाठी 18 चेंडू 25 धावांची गरज आहे. स्कोर झालाय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. आतापर्यंत गोलंदाजांनी चांगलाच खेळ सादर केलाय. रोहित मानेची 2 षटकं ज्यामध्ये ते इकॉनॉमिकल राहिलेले आहेत, त्यात गणेशची साथ त्यांना चांगली मिळाली आणि म्हणून आता हा शेवटच्या 3 षटकांचा थरार अनुभवण्यासाठी आपण सर्व सज्ज झालेलो आहोत. आपण आहोत tenniscricket.in या YouTube वाहिनीवर. प्रेक्षक सुद्धा शेकडोच्या संख्येनं सातत्यानं समर्थन देत आहे. प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. आणि आता पाहूया चौथ्या षटकासाठी गणेश बॉलिंग ट्रॅकवर येतात. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. मिडियम पेस बॉलर गणेश, स्ट्रायकर एंडला फलंदाज तेजस माणगावकर 9 धावांवर खेळत आहेत. धावसंख्या 17. फुल टॉस बॉल. बॉलला दिशा दिली, क्षेत्ररक्षक आहेत पण दर्शक बनतील, 2 धावा मिळत आहेत. या छोट्या मोठ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की कुठल्या चेंडूवर कशा पद्धतीने खेळायचं आणि ते भान तेजसला आहे. एकदम शांत स्वभाव त्यांचा, पण क्रिकेटच्या खेळण्याच्या बाबतीत जर आपण उल्लेख केला तर त्यांना माहिती आहे की कुठल्या वेळेला कशा पद्धतीचं स्वरूप घ्यायचं आहे. आपण मागच्या सामन्यात देखील पाहिलं, पहिल्या सामन्यात सुद्धा पाहिलं, कन्सिस्टंट परफॉर्मन्स राहिलेला आहे. पण आता गणेश हे देखील जबाबदारीचा स्वीकार करतायत आणि जर 2 षटकं त्यांना मिळत आहेत तर नक्कीच त्यांच्याकडे काहीतरी वेगळे पण आहे, ते वेगळे पण जपावं लागेल. गोलंदाज गणेश यांना टेरिफिक चॅलेंजेस या संघासाठी. धावसंख्या 19, 2 गडी बाद. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय बॉलला, फ्रंट फुटला काय जबरदस्त डिफरन्शिएट करतायत. त्यानंतर बॉलच्या पिचिंगचा आढावा घेत आहेत. वाईड हाफ वॉली होती त्याबरोबर खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्युशन पाहायला मिळते. मी एक धाव ऍड होईल. धावसंख्या पोहोचते 20 वर. 16 चेंडू 22 धावांची गरज. सामना आता रिव्हर्स काउंटडाऊन घेतोय. दोन मिनिटं सामना थांबवायचा आहे प्लीज. या बाळासाहेब आपल्याला गोलंदाजीला जायचं आहे. माझ्या मते जाधव साहेब देखील 1-2 बॉल पहा. आपला भारत देश क्रिकेट वेडा देश आहे. नेते असू देत, अभिनेते असू देत आणि त्याचबरोबर कार्यतत्पर अधिकारी असू देत, सगळ्यांनाच क्रिकेटचा खेळाचा मोह आहे आणि प्रत्येकाने आयुष्यात क्रिकेट खेळलेलं आहे. लहानपणीच्या क्रिकेटच्या आठवणी मात्र जागृत करणाऱ्या हा क्षण मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. लालबाग प्रीमियर लीगमध्ये लगे लगे 2-2 हात म्हणजे 1-1, 2-2 बॉल तर इकडे खेळले जाणार आहेत. पाहूया षटकार चौकारांची आतषबाजी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल. कोण बॉलिंगला कोण गेले? साहेब विरुद्ध साहेब. क्या बात आहे. मुलानी साहेब आहेत. मुलानी साहेब. वाह, काय फटका खेळलाय. साहेबांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ देत. साहेबांची फटकेबाजी बॅटने सध्या आपण पाहिली. क्या बात है.
आपण सगळेजण आलात या ठिकाणी या क्रिकेटचा आनंद घेत आहे. खऱ्या अर्थाने क्रिकेटचा खेळच असा आहे, प्रत्येकाला मात्र या खेळाचा मोह आवरता येत नाही. कारण आपला भारत देश हा क्रिकेट वेड आहे आणि या सगळ्या म्हणजे हे सोपं नाहीये. लालबाग प्रीमियर लीगची चर्चा मुंबईभर आहे, तर आपण सुद्धा एखादा बॉल या ठिकाणी खेळावा हे देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. क्या बात है, जबरदस्त स्ट्रोक येताना पाहायला मिळते. साहेब नक्की तुम्ही रेग्युलर क्रिकेट खेळणार आहेत. जाधव साहेबांकडून विशेष पुरस्कार सुद्धा आहे. बाजूच्या पुलावर चौकार आहे, तिकडे मारला तर. वा, खूप छान. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, या खेळाचा आनंद घेतलात, लालबाग प्रीमियर लीगला आपली भेट या ठिकाणी दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार. चला मॅच ऑन करण्यास हरकत नाहीये. सर्व सन्माननीय पोलीस अधिकाऱ्यांचा क्रिकेटचा खेळ आपण पाहिला. पण आता पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने वळूया, कारण इंटरेस्टिंग सिच्युएशन आहे. धावसंख्या झाले 20, 2 गडी बाद. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 16 चेंडू आणि 22 धावा. 16 बॉल्स अँड 22 रन्स रिक्वायर्ड टू विन. बॉलिंग ट्रॅकवर गणेश टेया, स्ट्रायकर एंडला इन फॉर्म बॅटर तेजस. आपण पाहतोय सातत्यानं चांगला खेळ रायटी बॅटरचा. पण आता समोर आव्हान आहे गणेश. पुढचा बॉल गणेश ओव्हर द विकेटनं. पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्ह केलंय. बॉल जाईल बॅकवर्ड पॉइंटला, पूर्ण होते एक सिंगल. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 21. 2 स्पेल्स कंटिन्यू होत आहेत. या अगोदर रोहित मानेचं स्पेल संपलं आणि आता गणेशचं स्पेल संपण्याच्या मार्गावर आहे. आणि या षटकातले एकूण बॉल डिलिव्हर्ड केले तर 3. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 21 झाल्या. अजूनही 21 धावांची गरज आहे. खरं तर 21 चेंडूंमध्ये 21 झालेले आहेत. रिक्वायर्ड रन रेट 8.40चा. गणेश ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल, हा मोका नाही सोडणार. क्षेत्ररक्षक टिपतोय झेल आणि फलंदाज तेजसचा संपतोय खेळ. धक्का तिसरा, बॉल ब्लास्टर्स. प्राइसलेस विकेट गणेश मिळवतो. मी उल्लेख केला होता की स्पेल संपवण्याच्या अगोदर नक्कीच ती कामगिरी गणेशची पाहायला मिळते, कारण आता अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्याच्या स्पेल मधला धावसंख्या झालेली आहे 21 धावा. बॉल ब्लास्टरची 21 धावांची अजूनही गरज आहे. मनोज काडगे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला संजोग खामकरची साथ देताना पाहायला मिळतील. आता सामना बॅलन्स झालाय. सुकेशजी शिरगावकर साहेब, विनंती असेल आपण या ठिकाणी यायचंय. सुकेशजी शिरगावकर, विनंती असेल आपण या ठिकाणी मंचाच्या दिशेने यायचंय. ओटू कॉम्बॉक्स. मनोज काडगे स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. एअर स्ट्राईकची अपेक्षा आहे. गणेशच्या वतीनं विकेटचा शोध घेतला जातोय. त्याचा आत्मविश्वास देखील वरच्या श्रेणीला पोहोचलेला आहे. जेव्हा दोन्ही संघाला जिंकण्याची उत्कंठा लागले, अशा वेळेला ती जिद्द सुद्धा दोन्ही संघांच्या खेळाडूंची पाहायला मिळते. या अगोदर फुलटॉस बॉलवर फलंदाज तेजस बाद झाले आणि क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतात ना की नेव्हर ट्राय ऑन फुलटॉस, आणि तेच त्या ठिकाणी फुलटॉसवर जाळ्यात अडकले फलंदाज तेजस. तेजसची जागा भरून काढण्यासाठी मनोज काडगे. 21 धावांची गरज जिंकण्यासाठी. बॉल ब्लास्टर्सला. ड्राईव्ह करायचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आता दडपण हळूहळू वाढू लागलेलं आहे बॉल ब्लास्टर्स या टीमचं. जोपर्यंत तेजस मैदानाच्या आतमध्ये होते तोपर्यंत विजयाचं स्वप्न सरळ दिसत होतं बॉल ब्लास्टर्सला, पण ते जसे बाद झाले आता वरचष्मा गणेशचा या षटकावर पाहायला मिळतो. इकॉनॉमिकल ते ऑलरेडी राहिलेले आहेतच, पण विकेटचा शोध सुद्धा त्यांनी घेतलेला आहे. शेवटचा बॉल बाकी या चौथ्या षटकात. धावसंख्या 21. जिंकण्यासाठी आवश्यकता 13 चेंडू 21 धावा. हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला. दर्शक बनत आहेत. दरम्यान पूर्ण होते ही एक सिंगल. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 3 गडी बाद 22. जिंकण्यासाठी आवश्यकता 20ची. बॉल शिल्लक आहेत 12.
12 चेंडू 20 धावांची गरज. बॉल ब्लास्टर 12 बॉल्स छे. अँड 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. सर एक सन्मान आहे आपण या ठिकाणी करत आहोत. सूरज साळवी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आपण त्यांचा सन्मान करत आहोत. ओमकार साळसकर यांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं. हॅलो हॅलो. लालबाग प्रीमियर लीगसाठी सूरज साळवी साहेब आपल्या सहकाऱ्यांसह या ठिकाणी उपस्थित राहिले तर या मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा एक विशेष सन्मान केला जातोय. सूरज साळवी साहेब यांचं झालेलं आगमन या लालबाग प्रीमियर लीगची शोभा वाढवताना पाहायला मिळत आहे. ओमकार साळसकर करतायत आपला विशेष स्वागत. धन्यवाद सूरजजी साळवी साहेब, आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढली. जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे. संजोग खामकर खेळपट्टीवर आहेत. मनोज काडगे खेळपट्टीवर आहेत. बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर येतील आणि आता बॉलरचं नाव येते स्कोर शीटवर. गणेशच्या नंतर प्रयाग पांडे 5व्या षटकासाठी येतात. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. 12 चेंडूंमध्ये आवश्यकता 20ची. मनोज ऑन स्ट्राईक. अकुटप्याचा बॉल केलाय प्रहार. बॉलला पाठवलाय पूलच्या आरपार. धावा मिळतील 4. GW खामकर मसाले संजोगच्या बॅटमधून चौकार. थँक्यू. आपणच हायलाइट करायला हवा आणि संजोग खामकर यांच्या वतीने GW खामकर मसाले रिप्रेझेंट करणारा चौकार आलेला आहे बॉल ब्लास्टर्स या संघासाठी. धावसंख्या पोहोचते 26 वर आणि आता संजोग खामकर सुद्धा ताकदीचा वापर करताना हा चौकार खेचताना पाहायला मिळाला. खरं तर संधी होती हाफ ट्रॅकर बॉलवर आपलं स्पेशल फीचर वापरण्याची आणि ते स्पेशल फीचर संजोग खामकरचं वापरलं गेलं आणि पहिल्या चेंडूवर चौकार वसूल झाला. सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करतोय बॉल ब्लास्टर्सचा संघ. अजून एकदा ताकद दाखवली आणि बॉलला लॉंग लेग सीमारेषा दाखवली. बॅक टू बॅक दुसरा चौकार. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. GW खामकर मसाले चौकार. GW खामकर मसाल्याचा झणझणीत चौकार आणि स्वतः खामकरांनीच मारलेला हा चौकार पाहायला मिळतोय. 2 चौकारले धावसंख्या 30 झाले. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चंदू सर जसा उल्लेख नेहमीच करतात की वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करतोय बॉल ब्लास्टर. 10 चेंडू 12 धावांची गरज. यस 10 मध्ये 12 आहे. परंतु या ठिकाणी आम्ही गणेश पांचाळ साहेबांचं स्वागत करत आहोत आणि विनंती असेल महेश पावसकर साहेब आपण देखील या ठिकाणी दाखल व्हा. ऑटो कॉम्बॉक्स. तुमच्या मेहनतीची व्याप्ती म्हणजे 100% यशप्राप्ती. तीच मेहनत आता प्रयाग पांडेला करावी लागेल. पहिल्या 2 चेंडूंवर ते महागडे ठरलेले आहेत आणि आता पाहूया पुनरागमन त्यांच्या वतीने पाहायला मिळेल का. ड्राईव्ह केल्या बॉलला गॅप मध्ये बॉल. प्रेक्षकांच्या स्वागतासाठी 1 धाव देऊन जाईल. एका धावेची वाढ. धावसंख्या 31. जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट आता 7.33 झालाय. या षटकाच्या सुरुवातीला संजोग खामकर यांनी पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि 2 चौकार खेचून या सामन्याला आपल्या बाजूला झुकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण हा सामना संपलाय कुठे. या षटकातले अजूनही 3 बॉल्स बाकी आहेत. प्रयागच्या वतीने पाहूया ती विजयाची आग दाखवणारी गोलंदाजी पाहायला मिळेल का. डॉट बॉल येतोय ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा दडपण वाढेल का बॉल ब्लास्टर या संघावरचं. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आले. तिसऱ्या चेंडूवर सिंगल मिळाली. चौथा बॉल डॉट आलाय. प्रयाग पांडे पुनरागमन करतोय. 8 चेंडूचा खेळ बाकी. आवश्यकता 11ची. 8 बॉल्स 11 धावांची गरज. रिलॅक्स आहे संजोग खामकर. पाहूया रिलॅक्सेशन त्यांच्या स्ट्रोकच्या माध्यमातून ते आपल्या संघाला देतील का. बॉलिंग ट्रॅकवर प्रयाग पांडे पंचांच्या डावीकडून संजोग खामकर साठी. फुल टॉस बॉल केलाय प्रहार. बॉल उडवलाय लॉंग ऑफ सीमारेषा पार. बस काय भावा जमा केल्या 6 धावा. षटकार. क्या बात. मणी सर काही खेळाडू काही ठराविक मॅच साठी आपली एनर्जी राखून ठेवतात आणि माझ्या मते संजोग खामकर यांनी या मॅच साठी त्यांची एनर्जी राखून ठेवली होती. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात. खामकर ऑन फायर. मसाल्याची जादू आहे ती. GW खामकर मसाल्याची जादू आहे. पूर्ण जादू या सामन्यात त्यांनी झोकून दिली आणि या सामन्याला लज्जत आणलेली आहे संजोग खामकर यांनी. अराउंड विकेट प्रयाग.
पुन्हा एकदा ऑन साईडला खेचून मारलाय. एलिव्हेशन तितकं नव्हतं पण डी झोन मध्ये बॉल जातो. एक धाव ऍड होईल. धावसंख्या पोहोचते 38 आकड्यावर. जिंकण्यासाठी 6 चेंडू 4 धावांची गरज. 6 बॉल्स अँड 4 रन्स रिक्वायर्ड टू बी. बॅनर तोड स्ट्रोक संजोग खामकरचा. 4 धावांची गरज आहे. लालबाग चार्जर चार्जिंग झाली का? 100% चार्जिंग झाली का? आणि लालबाग स्टार्स तुमचं काय? तुमचं काय? आवाज येत नाहीये. तुमची पण तयारी झाली का? झाले. चला लगेच टॉस होईल हा सामना संपल्यानंतर. पण आता गोलंदाजीसाठी येतोय सिद्धेश गोठणकर. शेवटचं षटक आहे. सामना सोडून चालणार नाही. कधीच कोणाला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. एका बाजूला इनफॉर्म बॅटर संजोग नॉन स्ट्रायकर एंडला पोहोचलेला आहे. स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज पाहतोय तो म्हणजे मिस्टर मनोज. 6 चेंडू 4 ची गरज. सिद्धेश बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय. आपली जबाबदारी निभावतोय का पाहूया. शेवटच्या षटकासाठी तो आपल्याला राखून ठेवतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. मी म्हणालो होतो की सिद्धेशला अंडर एस्टिमेट करून चालणार नाहीये. सामना बऱ्यापैकी सोडवण्याचा प्रयत्न संजोग खामकरने मागच्या षटकात केला जरूर. पण क्रिकेटचा खेळ आहे. निकाल अजून लागलाय कुठे? निकालासाठी अजूनही बॉल्स बाकी आहेत 5. आवश्यकता आहे 4 धावांची. 2 संघ शर्यतीत आहेत. बॉल ब्लास्टर्स, टेरिफिक चॅलेंजर्स. पुढचा बॉल सिद्धेशचा. कट केल्या बॉलला. बॉल जाईल गलीमध्ये. मिळते 1 धाव. 1-1 धावेला महत्व आहे. टीम बॉल ब्लास्टर्ससाठी 1-1 डॉट बॉलला महत्व आहे. टेरिफिक चॅलेंजर्ससाठी षटकाची सुरुवात डॉट बॉलने झाली. पुढच्या बॉलवर 1 धाव मिळाली. आता बॉल शिल्लक आहे 4. आवश्यकता 3 धावांची. 4 चेंडू 3 धावांची. सिद्धेश पुन्हा एकदा चॉप केल्या बॉलला. कव्हर क्षेत्ररक्षक थ्रो होईल बॉलिंग एंडला आणि फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज होत आहेत बाद. मनोज काडगे धावचीच्या स्वरूपात. विकेट डाऊन. जिंकायचं असेल तर मग खांदे झुकून चालणार नाहीये. पण टेन्शन काय असते? संजोग खामकरच्या डिक्शनरीमध्ये टेन्शन हा शब्द नाहीये. पण पाहूया सिद्धेश ते टेन्शन देतील का? बॉल शिल्लक आहे 3. आवश्यकता आहे 3 धावांची. पहिले 3 चेंडू उच्च दर्जाचे सिद्धेश गोठणकर यांनी हाताळले. प्रेशर असताना प्रेशर रिलीज करणारी गोलंदाजी सिद्धेश गोठणकरची टेरिफिक चॅलेंजर या संघासाठी पाहायला मिळाली. अजूनही निकाल लागलाय कुठे? शेवटचे 3 बॉल्स बाकी. स्ट्रायकर एंडला इन फॉर्म बॅटर संजोग खामकर. 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत सिद्धेश गोठणकर. स्ट्रायकर एंडला संजोग खामकर. आखोटाबाचा बॉल हुक केलाय आणि या ठिकाणी 4 धावांचं तिकीट बुक केलंय की 2 धावांचं? 2 धावांचं तिकीट बुक केलंय. 2 धावा मिळत आहेत. स्कोर लेव्हल झालेला आहे. 2 चेंडू 1 धावेची गरज. 2 बॉल्स 1 रन रिक्वायर्ड टू विन. खरं तर बॅट ग्रिप चुकली होती पण स्ट्रोक काय चुकला नाही. स्ट्रोक चांगला खेळलाय संजोग खामकरने. वैयक्तिक धावसंख्येचा आढावा घेतला संजोग खामकरच्या, ज्यामध्ये आपण 2 चौकार आणि 1 षटकार पाहतो. 19 धावांवर संजोग खामकर खेळत आहेत. पाहूया मॅच फिनिश करतील का? सिद्धेश टेन्शन देतील का? दोन्ही संघाच्या वतीनं प्रेक्षक देखील दोन्ही संघांना सपोर्ट करतायत. चेंडू बाकी आहेत 2. आवश्यकता 1 धावेची. बॉल ब्लास्टरसाठी संजोग तयार. जाऊ दिलेल्या बॉलला आणि अवांतरची धाव मिळते. सामना जिंकलेला आहे टीम बॉल ब्लास्टर्सने. अभिनंदन. हार्ड लक टीम टेरिफिक चॅलेंजर्स.